नर्मदे हर. आज दिनांक 6 नोव्हेंबर 2025. परिक्रमेचा आजचा आपला चौथा दिवस. सकाळचे 6 वाजलेले आहेत आत्ता. आणि आत्ता आपण आहे भट्यान गावातील घाटावर. आणि आता इथून आपण परिक्रमेची सुरुवात करतो. सकाळी सकाळी गरम गरम चहा मिळालेला आहे. आणि चहा पिऊन आपण आता पुढे परिक्रमेची सुरुवात करत आहोत. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आपण रस्त्याने चालत असताना आपल्याला हे बाबा भेटले आहेत. सायकलवर परिक्रमा करतायत. चला आपण त्यांना माहिती विचारू. कहाँ से आए हो बाबा आप? मैं मुक्काम पालोरा, पोस्ट तालुका पारशिवनी, जिला नागपुर, महाराष्ट्र से हूँ. अच्छा. ओमकारेश्वर से परिक्रमा उठाई है. अभी जा रहे. अच्छा. और कौन सी तारीख में आपने परिक्रमा उठाई? हमने 3 तारीख को. 3 तारीख को. ठीक है. तो पूरी परिक्रमा आप साइकिल से करने वाले? ठीक है. नर्मदे हर. नर्मदे. मुख्य रस्ता सोडून आता आपल्याला कच्च्या रस्त्याला जायचं आहे. नर्मदा परिक्रमा मार्गपथ. परिक्रमा मार्ग. आता बहुतेक हा रस्ता परत मैयाच्या किनाऱ्याने असेल. नर्मदे हर. नर्मदे हर. गाव आलं की हे गावातले असे लहान लहान मुलं परिक्रमावासियांना बघून पळत पळत येतात. नर्मदे हर. त्यांनाच अपेक्षा चॉकलेटची असते. आपण काही दात खराब होऊ नये, कारण हजारो परिक्रमावासी आत्ता चालत आहेत रस्त्याने. आपण काही त्यांना चॉकलेट नाही देते. आपण त्यांना चणे घेतले तर चणे देत आपण त्यांना पुढे चालतोय. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. सकाळचे 10:15 वाजलेले आहे आणि उन्हाचे चटके आता बसायला लागलेले. या ठिकाणी एक आश्रम आहे. नागदेवतेचं मंदिर आहे. आणि या ठिकाणी परिक्रमावासियांसाठी चहा आणि ताकाची सोय केलेली आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि सकाळी आपण भट्यांवरून निघाल्यानंतर आता ग्रामलेपा इथल्या श्रीराम मंदिराच्या आश्रमामध्ये आपण पोहोचलेलो आहे. दुपारच्या भोजन प्रसादीसाठी आता आपण इथे थांबणार आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. कोणाला दान करायची इच्छा आहे
त्यांच्यासाठी या आश्रमात असं लावलेलं आहे, महानर्मदाजी परिक्रमावासी सेवा आश्रम. खाली त्यांनी QR कोड दिलेला आहे त्यांचा. जर कोणाला दान करायची इच्छा असेल तर तुम्ही या नंबरवर करू शकता. मांगीलाल वर्मा नावाने QR कोड आहे. नर्मदे नर्मदे नर्मदे. अतिशय शांत आणि सुंदर परिसर आहे श्रीराम मंदिराचा, गाव लेपा. हा असा आश्रमाचा परिसर. हे समोर जे दिसतंय ते श्रीराम मंदिर आहे आणि वडाच्या झाडाची मस्त गारगार सावली आणि परिक्रमावासी आराम करताना या ठिकाणी भोजन प्रसादीची तयारी चालू आहे. हा असा आश्रमाचा परिसर. नर्मदे हर. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत आणि आता आपण लेपा ग्राममधून आता पुढील प्रवासासाठी निघालेलो आहे. नर्मदे हर. सूर्यनारायण कोपलेले आहेत डोक्यावर आणि हा असा परिसर. नर्मदे हर. आता आपल्याला समोर जी नदी दिसतीये ती नर्मदा मैयाची उपनदी आहे, बेदा नदी म्हणून. तर आता आपल्याला ही बेदा नदी क्रॉस करून आता या पुलावरून त्या साईडला जायचं आहे आणि तिकडून ती तशी वाहते ती नर्मदा मैया. आता ही उपनदी तिला मिळणार आहे पुढे जाऊन. नर्मदे हर. दुपारचे 4 वाजले आहेत आणि आत्ता आपण माकडखेडा या गावात पोहोचलेलो आहे. माकडखेड्यामधील वेदा संगम म्हणून एक आश्रम आहे. तर आज आपण 4 वाजताच इथे थांबून घेतलेलं आहे. आश्रम खूप सुंदर आहे म्हणून आज आपला इथे थांबायचा विचार आहे. गावातून आपण आता इकडून आलो आणि हा माकडखेडा आहे. रस्त्याने परिक्रमावासी चाललेले आहेत आणि रस्त्याच्या बाजूलाच हा असा आश्रम आहे. परिक्रमावासियांची राहण्याची अतिशय उत्तम सोय आहे इथे. हे यांचं किचन आहे. इथे बाबाजी आहे. मैया आपल्यासाठी चहा बनवत आहे, चहा प्रसादी. नर्मदे हर बाबाजी. नर्मदे हर. काही परिक्रमावासी बसलेले आहेत.
कंचन काल विराज अगर कपूर बाजे मैया अगर कपूर बाजे अमर कंठ विराज रात्रीची भोजन प्रसादी तयार होती है। वो पुरानी है क्या? पुरानी। अच्छा, तो यहाँ से फिर चालू हुआ, फिर ये बढ़ते गए। अच्छा, नर्मदे भट्ट्यान गावापासून आज सुरू केलेला आपला प्रवास हा 20 किलोमीटर पूर्ण होऊन आता आपण माकडखेडीच्या आश्रमात मुक्कामाला थांबलो आहे। आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबू, उद्या परत भेटू एक नवीन दिवस नवीन प्रवासासह। नर्मदे